आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटांना संजीवनी देणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं। ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम आपल्यासोबत आहेत व असणार आहेत। लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून जादूगार होते, तेही कॉमेडीच्या विश्वातले। डिसेंबर 2004 रोजी या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला। आज त्यांना जाऊन 19 ते 20 वर्ष उलटली असूनही आजही त्यांचा चित्रपट बघताना लक्ष आपल्यात नाही हे मन सुद्धा मानत नाही। एक गाडी, बाकी अनाडी, धडाकेबाज, खतरनाक, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा, एक होता विदूषक, अशी ही बनवाबनवी, सेम टू सेम, एक से बढ़कर एक सुपर डुपर हिट सिनेमे लक्षाने आपल्याला दिले आहेत। तर या लिस्टमधील पहिली मूवी आहे धडाकेबाज। मराठी सिनेसृष्टीतील प्रचंड गाजलेल्या चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजे धडाकेबाज। महेश कोठारे दिग्दर्शित धडाकेबाज हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल। लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अश्विनी भावे आणि दीपक साळवी या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। त्या काळी या चित्रपटातील गंगाराम आणि कवट्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या। इतकंच नाही तर कवट्या महाकाळ ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे। या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक जादूची बाटली मिळते, त्या बाटलीत असतो गंगाराम, त्याच्याकडे असते ती जादूची रेती। ही रेती वापरून गंगाराम लक्ष आणि त्याच्या मित्रांची मदत करतो। एकंदरीत अशी सिनेमाची कथा आहे। हा सिनेमा तुम्ही झी5 ॲपवर पाहू शकता। दुसरी मूवी आहे एक गाडी, बाकी अनाडी। लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, लता अरुण अशी सिनेमाची स्टारकास्ट असलेला एक गाडी, बाकी अनाडी हा सिनेमा एक सुखी कुटुंब ज्यात आई, वडील आणि त्यांचा लहानगा मुलगा असतो। वडील कामाशी इमानदार असल्याने कपटी सहकारी लालसेपायी त्यांचा काटा काढतात आणि खून करतात। इकडे आई मुलाला मोठं करते, जो सिनेमाच्या कथेचा ॲक्टर लक्ष आहे। वडिलांचा आत्मा अजूनही त्यांच्या गाडीत असतो, जो क्षणोक्षणी लक्षाची मदत करत असतो। शेवटी ही गाडी आणि लक्षा मिळून वडिलांच्या खुनाचा बदला घेतात। अशी काही सिनेमाची स्टोरी आहे। सिनेमा अतिशय मनोरंजक असून सिनेमाचा हिंदी रिमेक सुद्धा बनलेला आहे, तोही टार्झन द वंडर कार। तो सुद्धा तुम्ही बघितला असेलच, यात काही शंका नाही। हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता। लिस्टमधील तिसरी मूवी आहे खतरनाक। लक्षा केवळ विनोदी सिनेमातच दिसला आहे असं नाही, तर थ्रिलर, सस्पेन्स मूवीमध्ये सुद्धा तो झळकला आहे। खतरनाक हे त्यापैकीच एका मूवीचे नाव आहे। लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, भरत जाधव, जॉनी लिव्हर, सदाशिव आमरापूरकर अशी दिग्गज सिनेमाची स्टारकास्ट। या सिनेमात दर अमावस्याला खून होतो आणि पोलीस सुद्धा तपास करण्यात अयशस्वी होतात आणि भरत आणि लक्षाने काढली डिटेक्टिव्ह एजन्सी आणि पुढे यांच्या मदतीनेच इन्स्पेक्टर महेश कसे खुन्यापर्यंत पोहोचतात आणि तो खून नेमका कोण याची उत्सुकता, तो खुनी नेमका कोण याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल आणि तुम्ही हा सिनेमा आधी कधी पाहिला नसेल तर एकदा जरूर बघायला हवा असा हा सिनेमा आहे। हा सिनेमा तुम्ही Amazon प्राईम व्हिडिओवर पाहू शकता। लिस्टमधील चौथी मूवी आहे आयत्या घरात घरोबा। सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन सुप्रिया, पिळगावकर, राजेश्वरी, किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका निभावली होती। हा हलका फुलका सिनेमा प्रेक्षकांना आवडला होता। या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर त्या काळी चांगला गल्ला जमवला होता। कीर्तिकर फॅमिली आपला बंगला बंद ठेवून 3 महिन्यांसाठी लंडनला जात असतात, तर गोपीनाथ हा त्या बंगल्यात कीर्तिकर फॅमिली परदेशात गेली की मालकासारखा राहत असतो। दुसऱ्याच्या घरात मालक असल्याप्रमाणे राहणाऱ्या गोपी काकांचं हे गुपित केदारला समजते। त्यांना धडा शिकवण्यासाठी केदार स्वतःच्या घरात नोकर म्हणून जातो। त्यानंतर खरं खोटं लपवालपवीमध्ये विनोदी शैलीतील चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना भावूक करून जातो। तोच हा सिनेमा आयत्या घरात घरोबा। या लिस्टमधील शेवटचा सिनेमा आहे अशी ही बनवाबनवी। आजच्या जनरेशनमध्ये एक कल्ट क्लासिक कॉमेडी समजला जाणारा सचिन पिळगावकर दिग्दर्शित सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी। 4 बॅचलर मित्र राहण्यासाठी घर शोधत असतात। त्यांना एक घर मिळते, पण तिथे लग्न झालेल्यांनाच घर भाड्याने देणार अशी अट असते।
त्यांना तिथे नो एंट्री असते. मग घर मिळवण्यासाठी 4 पैकी 2 मित्र महिलेचे रूप घेतात आणि त्यांच्या पत्नी असल्याचे घर मालकिणीला सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी महिलेची भूमिका जबरदस्त केली होती. हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला होता. लिंबाचं मटण, 70 रुपये वारले, हा माझा बायको, वाट बघा म्हणजे काय, डोहाळे लागलेत ओ, असे कित्येक संवाद आजही मराठी पब्लिकला तोंडपाठ आहेत. हे संवाद अशोक सराफ यांच्या अचूक टायमिंगशिवाय लक्षात राहिलेच नसते. कारण अशोक सराफ हे देखील एक दिग्गज त्या काळचे ॲक्टर होते, जे लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या खांद्याशी खांदे लावून आपली कॉमेडीची जी शैली होती ती त्या शैलीने प्रेक्षकांना घायल करून सोडत होते. तर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाल्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करा, कारण माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट्स आपल्यापर्यंत अशीच पोहोचेल. आणि या व्हिडिओला माझ्याकडून अशी अपेक्षा आहे की या व्हिडिओला भरपूर लाईक, शेअर आणि कमेंट्स मिळू देत, कारण याचा दुसरा पार्ट देखील मी उत्तम प्रतिसाद मिळाला तर घेऊन येईल. सो बाय बाय, नमस्कार, भेटूया पुढच्या वेळी अशाच व्हिडिओमध्ये.